व बी समान संच आहेत का नाही ते सहकारण लिहा. आता आपल्याला अगोदर टॅली करायचे की ए आणि बी हे समान आहेत का नाहीत आणि त्याचे आपल्याला कारण सुद्धा द्यायचे. समान असेल तरी कारण लिहायचे आणि नाही समान नसेल तरी सुद्धा आपल्याला सहकारण ते स्पष्ट करायचं. चला आता बघूया पहिला प्रश्न काय दिलाय. संच ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या. ठीक आहे. त्यानंतर बी बघूया. प्रश्न दुसरा, संच बी बरोबर एक्स असा आहे की 7x - 1 बरोबर 13. ठीक आहे. चला तर आपण उत्तर बघूया. पहिला संच ए बरोबर 2. आता बघा ह्याने काय विचारले, सम असलेल्या मूळ संख्या. आता बघा ए बरोबर इथे 2 आहे. तर 2 का, तर आता इथं बघूया आपण, कारण 2 ही फक्त सममूळ संख्या आहे. आता बघा त्याने विचारले सम असलेल्या मूळ संख्या म्हणजे फक्त 2च आहे. 2 अशी संख्या आहे ती सम आहे आणि ती मूळ संख्या आहे. तर कोणती आहे, तर फक्त संच ए बरोबर 2 ह्या एकच नंबर येईल. बरोबर. त्याचं कारण काय आहे, तर कारण 2 ही फक्त सममूळ संख्या आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया दुसरा प्रश्न, संच बी बरोबर 7x - 1 बरोबर 13. ठीक आहे. इथं बघा दिले त्याने 7x - 1 बरोबर 13. मग आता हे आपण पाठीमागच्या उदाहरण सोडवलं तर सोडून घेऊया. म्हणून 7x - 1 बरोबर 13. ठीक आहे. आता 7x - 1 बरोबर 13. 7x या ठिकाणी ठेवले, -1 आहे या ठिकाणी गेला तर तो काय होणार, +1 होणार. बरोबर. त्याच्यामुळे 7x बरोबर 13 +1 काय होतं, तर 14. ठीक आहे. 7 या ठिकाणी गुणिले आहे, इकडे गेले की तो काय होतो, भागिले होतो. बरोबर. त्याच्यामुळे तर फक्त एक्स राहिला. मग एक्स बरोबर 7 × 1 = 7 आणि 7 × 2 = 14. त्याच्यामध्ये 100 तर या ठिकाणी किंमत किती राहिली, तर 100 या ठिकाणी किंमत राहिली 2. ठीक आहे. इक्वेशन 1 मध्ये काय आहे, ए ची किंमत 2च आहे इथं आणि तर संच बी मध्ये पण काय आहे, तर x बरोबर 2 आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता उत्तर आपण काय लिहिणार आहोत, तर संच ए आणि संच बी हे समान संच आहेत कारण दोन्ही संचात 2 हा घटक समान आहे. बरोबर. इथं बघा संच ए बरोबर 2 आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी संच बी मध्ये पण काय आहे, तर x बरोबर 2 आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं संच ए बरोबर संच बी असं त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. चला आता आपण तिसरा प्रश्न बघूया काय आहे. पुढीलपैकी कोणते संच रिक्त आहे ते सहकारण लिहा. चला आता बघूया प्रश्न काय आहे. संच ए बरोबर स्मॉल ए असा आहे की ए ही 0पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. आता बघा 0पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आपल्याला लिहायचं. ठीक आहे. प्रश्नामध्ये लिहूया ए असा आहे की ती 0पेक्षा लहान आहे. त्याच्यामुळे सिम्बॉलमध्ये आपण कसं लिहिणार, ए हा लहान आहे 0पेक्षा, कारण त्यांनी इथं सांगितलं 0पेक्षा लहान. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण लिहिलं ए हा 0 लहान आहे 0पेक्षा. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. बरोबर. व प्रश्नामध्ये सांगितले आहे की ए ही नैसर्गिक